नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल बी के एम पी स्टडीमध्ये। तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच MPSCची जे 4 जानेवारीला कंबाईनची एक्झाम होणार होती, तर त्याचे मित्रांनो जे हॉल तिकीट आहेत, प्रवेश प्रमाणपत्र, तर ते आलेले आहेत। तर तुम्हाला इथे कसे डाउनलोड करायचे ते सांगितलेलं आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, प्रसिद्धी पत्रक आलेलं आहे याचं आजच 26 डिसेंबर 2025 म्हणजे आत्ताच मित्रांनो आलेलं आहे। तर महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 प्रवेश प्रमाणपत्राबाबत महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत रविवार दिनांक 4 जानेवारी 2026 रोजी नियोजित महाराष्ट्र गट व अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2025 करिता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे आयोगाच्या ऑनलाईन अर्ज प्रणालीच्या या संकेतस्थळावरती तुम्हाला द्यायचं आहे। विद्यार्थी मित्रांनो, वरील प्रवेश पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहेत। तर तुमच्या खात्यामध्ये हे जे हॉल तिकीट आहे ते उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत आणि यामध्ये सूचनाही दिलेल्या आहेत। तरी पहा, परीक्षा कक्षात प्रवेश मिळवण्यासाठी आयोगाच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करून प्रिंट केलेले मूळ स्वरूपातील प्रवेश प्रमाणपत्र सोबत आणणे अनिवार्य आहे, त्याशिवाय परीक्षेत प्रवेश दिला जाणार नाही। तर परीक्षेच्या दिवशी ऐनवेळी उद्भवू शकणाऱ्या अडचणी अथवा आंदोलने, मोर्चे, वाहतूक समस्या, अतिवृष्टी इत्यादी बाबी लक्षात घेऊन परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी किमान 1.5 तास अगोदर, तर किती तास अगोदर, तर 1.5 तास अगोदर संबंधित परीक्षा उपकेंद्रावर उपस्थित राहणे, तसेच प्रत्यक्ष परीक्षा सुरू होण्याच्या वेळेपूर्वी 1 तास अगोदर परीक्षा कक्षातील स्वतःच्या बैठक क्रमांकावर उपस्थित राहणे अनिवार्य आहे। तर परीक्षा कक्षातील अंतिम प्रवेशासाठी विहित केलेल्या वेळेनंतर कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अथवा या संदर्भात आयोगाची कोणत्याही प्रकारची जबाबदारी राहणार नाही। तर तुम्हाला परीक्षा कक्षामध्ये 1 तास अगोदर उपस्थित राहायचं आहे, केंद्रावरती 1.5 तास अगोदर उपस्थित राहायचं आहे। तर नंतर आयोगाच्या संकेतस्थळावरील उमेदवारांना सर्वसाधारण सूचना, प्रवेश प्रमाणपत्रावरील सूचना तसेच आयोगाच्या संकेतस्थळावरील गाईडलाईन्स ऑफ एक्झामिनेशन या सदराखाली उपलब्ध असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत आयोजित परीक्षांच्या वेळी उमेदवारांची करावयाच्या कार्यवाहीबाबत मार्गदर्शक सूचना यांचे उमेदवारांनी पालन करणे अनिवार्य आहे। आयोगाकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचे उल्लंघन करणाऱ्या उमेदवारांवर आयोगाच्या स्वेच्छाधिकारानुसार ठराविक कालावधीसाठी अथवा कायमस्वरूपी प्रतिरोधाची डेवट तसेच प्रचलित नियम कायद्यातील तरतुदीनुसार कारवाई करण्यात येईल। तर प्रवेश प्रमाणपत्र मिळवण्यात कोणतीही अडचण उद्भवल्यास तुम्हाला इथे दूरध्वनी क्रमांकावरून विविध आवश्यक मदत वगैरे, तर या दूरध्वनी क्रमांकावर तुम्हाला संपर्क साधायचा आहे जर कोणची तुम्हाला अडचण आली तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर फॉर्म भरला असेल तर जो तुमचे हॉल तिकीट आलेले आहे ते तुम्ही चेक करा, हॉल तिकीट डाउनलोड करा। आणि विद्यार्थी मित्रांनो, चॅनलवरती नवीन असेल तर अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।